आज 6 मार्च 2019 आजच्या दिवशी महाराष्ट्रातील भाजपा प्रेमी देवेंद्र फडणवीस सरकारने जो काही अर्थसंकल्प या ठिकाणी सादर केलेला आहे, हा अर्थसंकल्प मांडत असताना त्यांच्यासोबत शिंदे गटाचे एकनाथ शिंदे, माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी गटाच्या माजी उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्राताई या सुद्धा या अर्थसंकल्पामध्ये सोबत होत्या. माननीय मुख्यमंत्री यांनी जो काही या ठिकाणी अर्थसंकल्प मांडला, त्या अर्थसंकल्पामध्ये त्यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंत कर्जमाफीची घोषणा केलेली आहे. आता ही जी 2 लाखापर्यंतची कर्जमाफीची घोषणा झालेली आहे, या घोषणेला किंवा या कर्जमाफीला त्यांनी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमाफी योजना असे याचं नाव दिलेलं आहे. आपण जाणताच की महाराष्ट्रामध्ये गेल्या अनेक वर्षापासून संपूर्ण कर्जमुक्तीचं आंदोलन सुरू झालेलं आहे. गेल्या 2014 मध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, आपण स्वतः मुख्यमंत्री होते, आपण 40,000 कोटीची घोषणा या ठिकाणी केलेली आहे. त्याच वेळेस आपण आपल्या सरकारमध्ये 19,000 कोटीची कर्जमाफी केली. त्यावेळेस आपण अटी, शर्ती, निकष आणि तत्वतः हा शब्द त्याच्यामध्ये टाकल्यामुळे लाखो शेतकरी कर्जमाफीपासून वंचित झाले आणि त्यावेळेस आपलं सरकार गेलं आणि पुन्हा महाराष्ट्रामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे सरकार या ठिकाणी आलं. त्यांनी सुद्धा त्याच्यामध्ये 21,000 कोटीची कर्जमाफी केली, पण त्याच्यामध्ये सुद्धा शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहिला. आणि त्याच वेळेस आपण एक घोषणा केली होती की जे रेग्युलर शेतकरी आहेत त्यांना आम्ही 50,000 रुपये प्रोत्साहन कर देऊ. सेम याही वेळेस तुम्ही शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंत कर्ज माफ केलेलं आहे. आता तुम्ही 30 सप्टेंबर 2025 या दिवसापर्यंत जे शेतकरी थकलेले आहेत, ज्यांच्याकडे कर्ज आहे, जे खातं एनपीए मध्ये गेलेलं आहे शेतकऱ्यांचं, त्यांचं तुम्ही कर्ज माफ करतो अशी घोषणा या ठिकाणी केलेली आहे. पण खरोखर गेल्या 4 माशामध्ये महाराष्ट्रामध्ये प्रचंड पाऊस झाला. एक अभूतपूर्व असं ओला दुष्काळ पडला. विदर्भ, मराठवाड्यामध्ये तर अख्ख्या शेती खरडून गेलेली आहे. पिकं भुईसपाट झालेले आहेत, पिकंच आलेले नाही. आणि जे काही शेतकऱ्यांचे पिकं आले त्या शेतीमालाचे पिकाले भाव नाही. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे पशु जनावर वाहून गेले, पिकं वाहून गेले, धान्य वाहून गेलं, त्यांचे घरदार वाहून गेले, शेतीची आदानं वाहून गेले. शेतकरी हा उड्यावर पडलेला आहे. तो सरकारकडे सरकारी मायबाप म्हणून तो मदतीची याचना करत आहे. त्याच वेळेस तो संपूर्ण कर्जमुक्तीचं सुद्धा स्वप्न पाहत आहे. आणि आपण सुद्धा निवडणुकीच्या वेळेस सांगितलं होतं की आम्ही संपूर्ण सातारा कोरा करू. आणि आज खरोखर आपण जर कधी महाराष्ट्राचा दौरा केला तर विदर्भ, मराठवाडा याच्यामध्ये दर दिवसाला 8 शेतकरी आत्महत्या करत आहेत. पश्चिम महाराष्ट्र असेल, उत्तर महाराष्ट्र असेल, कोकणपट्टी असेल, याच्यामध्ये सुद्धा शेतकऱ्यांच्या प्रचंड आत्महत्या आहेत. कधी नव्हे एवढा ओला दुष्काळानं हा शेतकरी त्या ठिकाणी होरपळून निघालेला आहे. आणि हीच योग्य वेळ आहे शेतकऱ्याला कर्ज माफ करण्याची. कारण आपण जाणताच की आपल्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जे काही ज्या ज्या ठिकाणी जे जे शेतीमाल खरेदी होतात त्या शेतीमालाचे प्रचंड भाव पडलेले आहेत. आपल्याला माहिती आहे की आज कापसाला 7,000 रुपये क्विंटलचा भाव आहे. मक्याला आज 1,100, 1,200, 1,300 रुपयेपर्यंत क्विंटलपर्यंत हा मका जातो. सोयाबीनचे सुद्धा प्रचंड दर पडलेले आहेत. म्हणजे भाजीपाल्याचे दर पडलेले आहेत, कडधान्याचे दर पडलेले आहेत, अन्नधान्याचे दर पडलेले आहेत, फळ पिकाचे दर पडलेले आहेत. शेतकऱ्यांची प्रचंड लुटमार याच्यातून होत आहे. मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांची लुटमार होते. म्हणून शेतकरी मायबाप हा या ठिकाणी शेतकरी परतावा म्हणून त्याला ही कर्जमाफी मिळाली पाहिजे. त्याच्या लुटीचा परतावा त्याला मिळाला पाहिजे. त्याला संपूर्ण कर्ज माफ झालं पाहिजे. हीच ती योग्य वेळ आहे कर्जमाफीची. आपण म्हणाला होता कर्जमाफी करेंगे लेकिन तारीख किसी को नहीं बताएंगे. आम्ही खरोखरच आज विधिमंडळामध्ये माननीय देवेंद्र फडणवीस सरकारने जी काही कर्जमाफीची घोषणा केली त्याचं आम्ही स्वागत करतो. पण हे स्वागत करत असताना लाखो शेतकरी हे कर्जमाफीपासून वंचित राहणार आहेत. कारण त्यांनी सांगितलं की आम्ही 30 सप्टेंबर 2025 मध्ये जे कर्जमाफी करतो याची एक समिती गठीत केलेली आहे. आणि ही समिती गठीत केल्यानंतर नक्कीच 2 लाखाच्या वरचं जे कर्ज आहे त्याच्यामध्ये सुद्धा ते अटी, शर्ती, निकष आणि तत्वतः हा शब्द त्याच्यामध्ये असेल. आणि तत्वतः हा शब्द जर फडणवीस साहेबांचा त्याच्यामध्ये आला तर लाखो शेतकरी हे कर्जमाफीपासून वंचित असतील. आणि मी तुम्हाला नम्रपणे सांगू इच्छितो की पुन्हा एकदा विदर्भामध्ये, मराठवाड्यामध्ये नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शेतकरी आत्महत्येचं सत्र जे आहे त्या परिस्थितीपेक्षा अधिक भयानक असेल. आणि महाराष्ट्र हा विद्वांचा प्रदेश म्हणून पुढे येईल. कारण विदर्भ हा विद्वांचा प्रदेश म्हणून गार्डियन, न्यूयॉर्क पेपरला बातम्या आलेल्या आहेत, सतत बातम्या येत आहेत
आणि या शेतकऱ्याला जर याच्यातून बाहेर काढायचं असेल तर त्याला संपूर्ण कर्ज माफ झालं पाहिजे. आणि आपण म्हणाला की 50,000पर्यंत आम्ही रेग्युलर शेतकऱ्याला प्रोत्साहन देऊ. पण 2014 मध्ये तुम्ही घोषणा केली होती की प्रोत्साहन पण आम्ही 50,000 रुपये देऊ. 2019 मध्ये सुद्धा तुम्ही घोषणा केली होती. आणि आता 2026 मध्ये सुद्धा तुम्ही घोषणा करता की ज्या शेतकऱ्याला 2 लाखापेक्षा अधिक कर्ज असेल, जो शेतकरी त्याच्यामध्ये नियमित कर्ज भरत असेल त्याला आम्ही 50,000पर्यंत कर्ज प्रोत्साहनपर म्हणजे 50,000 रुपयापर्यंत त्याला प्रोत्साहनपर आम्ही त्याच्या खात्याला पैसे देऊ. पण खरोखर तुम्ही देणार का? कारण 2014चे 2019चे आणि 2026चा जर आपण विचार केला तर हे बिलकुल लबाडाचं आमंत्रण जेवल्यावर खरं. कारण शेतकऱ्याला सुद्धा हे मिळत नाही. शेतकऱ्याला सुद्धा प्रोत्साहनपर कर्ज जे तुम्ही म्हटलंय ते त्याला मिळणार नाही. म्हणून पुनश्च एकदा अखिल भारतीय किसान सभेच्या वतीनं, महाराष्ट्र राज्य कमिटीच्या वतीनं आम्ही या ठिकाणी सरकारला आव्हान करतो, विनंती बघा, इशारा देतो की 30 जून 2026 जी तारीख तुम्ही आम्हाला दिली होती नागपूरच्या महाएल्गार मोर्चानंतर, जी शेतकरी नेत्यांची आपल्यासोबत बैठक झाली आणि त्याच्यामध्ये तुम्ही स्वतः म्हणाला होता की 30 जून 2026 हे संपूर्ण कर्जमुक्तीची तारीख असेल. पण आता मात्र हा शेतकऱ्यांचा विश्वासघात या ठिकाणी झाल्यासारखं वाटतंय. म्हणून राज्यातील भाजपा प्रणित देवेंद्र फडणवीस साहेबांनी या संपूर्ण शेतकऱ्यांचा विचार करून संपूर्ण कर्जमुक्ती करावी असा इशारा या ठिकाणी देतो. जर सरकारने शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती केली नाही तर महाराष्ट्र राज्य किसान सभा व समविचारी शेतकरी संघटनांना सोबत घेऊन एक मोठं आंदोलन महाराष्ट्रामध्ये उभं करू. आणि त्यावेळेस सरकारला मात्र पुढे एकदा कर्जमाफीचा संपूर्ण विषय आपल्याला घ्यावा लागेल हा इशारा या ठिकाणी देतो आणि थांबतो. शेतकरी एकजूट जिंदाबाद. अखिल भारतीय किसान सभा जिंदाबाद.